मी शोभा जाधव, माझे वडील श्री बुधाजी मसुजी कैवाडे यांच्या कार्याची माहिती मी थोडक्यात आपणास देत आहे. भाग 2. सन 1942-48च्या दरम्यान काळात निजाम व रझाकार हे सामान्य जनतेला खूप त्रास देत. सर्व जनतावर अन्याय होत होता, स्त्रियांवरही अन्याय होत होता. तेव्हा सर्व तरुण मंडळी एकत्र आले, मीटिंग होऊ लागल्या. आपण काहीतरी केलं पाहिजे. फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर होतं, स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य मिळविणे. आणि त्यावेळेस भाईजी पाथर्डी कॅम्पमध्ये कार्यरत होते. विविध ठिकाणी काम तयार केले गेले व त्यांचे प्रमुख श्री काशीनाथ जाधव होते. तर त्यापूर्वी भाईजी आणि आक्का म्हणजे माझे आईवडील पायी बीड ते पुणे त्यांनी जंगलातून प्रवास केला आणि ते स्थानिक ग्रामीण लोकांनी त्यांना मदत केली. आणि पुढे तिथून आल्यानंतर पत्रक वाटताना त्यांना पकडले गेले व छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 महिन्याचा कारावास त्यांना घडला. त्या काळातही त्यांच्या मित्रांनी त्यांना लिहिण्यास व वाचण्यास शिकवले होते व ते पुढे पेपरही वाचू लागले. सर्व जनता मीटिंग होत होत्या, प्लॅनिंगप्रमाणे सर्व कार्य घडत होते आणि आमच्या ग्रामीण महिलाही गीत गात होत्या. कारभारी तुम्ही जाओ स्वराज्य मिळवाया, कारभारी तुम्ही जाओ स्वराज्य मिळवाया, सांभाळेन मी घरदार, शेत शिवार, आम्ही खाऊया कांदा भाकर, तुम्ही विजयी होऊन यावे. याप्रमाणे गीत गात होते आणि सर्व गनिमी काव्याने लढत होते. टोल नाके, रझाकाराचे सर्व कार्यालय बॉम्बने उडीत होते. फक्त एकच ध्यास होता, स्वराज्य मिळविणे. आणि लाठीचार्जही होत होता आणि त्यामध्ये काही स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले व त्यांचे पुढं हुतात्मा स्मारक म्हणून सार्वजनिक ठिकाणी त्याचं स्मारक तयार झाले. आणि पुढे याप्रमाणे तिकडे चले जाओ आणि करा किंवा मरा याप्रमाणे महात्मा गांधी आव्हान करीत होते. मग पुढे शेवटी निजाम व रझाकार यांनी शरणागती पत्करली. आपला भारत स्वतंत्र झाला. सर्वीकडे आनंदी आणि सुखाचे वारे, समाधानाचे वारे वाहू लागले. प्रत्येक कार्यालयावर तिरंगा झेंडा फडफडू लागला. आणि पुढे सर्व स्वातंत्र्य सैनिकांना राज्य आणि केंद्र सरकारची पेन्शनही मंजूर झाली. ताम्रपट वाचले गेले, सन्मानपत्रही मिळाले. विमान, रेल्वे आणि बसमध्ये त्यांना फुकट प्रवासाची सोयी करण्यात आली. त्यांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती मिळत गेल्या. बीड पंचायत समिती येथे भाईजीचे नाव पिल्लरवर आहे. अशा थोर आईवडिलांच्या पोटी आमचा जन्म झाल्यामुळे आम्ही फार भाग्यवान आहोत. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही सुखी आहोत. जय हिंद, जय भारत.